मी त्यांना प्रश्नच केलेला नव्हता. मी जी चौकशी आहे तिला जे लोक याच्यात सहभागी होते त्यांनाच चौकशी समिती, कारण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं हाय पॉवर कमिटी. ही कसली हाय पॉवर कमिटी आहे? हे सगळे अधिकारी तसं पाहायला गेलं तर पालकमंत्र्याच्या अखत्यारीत काम करतात. ही चौकशी पालकमंत्र्याची कशी करणार? आणि म्हणून याच्याविषयी मी प्रश्न उपस्थित केला. निश्चित या कमिटीत निवृत्त न्यायाधीश असावे आणि बाहेरचे अधिकारी असावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. मी निश्चित लेखी स्वरूपात हे पत्र उद्या माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना देईल. त्यांनी असं म्हटलंय की जवळ 1.5 किलोमीटरवर हायकोर्ट आहे, तिथे पण याचिका करा आणि तुम्हाला अभ्यास करण्याचा सल्ला पण दिला. मला असं वाटतं मी त्यांना काही सल्ला मागितला नाही, त्यांना प्रश्न पण केलेला नाही. माझा सरकारला सवाल मी केलेला आहे आणि सरकार त्याला उत्तर देईल. हायकोर्टात जाणार होऊ द्या ना, आणखी काय काय होतं त्याच्यावर पाहू ना. चौकशी समिती नेमली तर मी त्याच्यावर जाईलच ना, कारण प्रश्न मी उपस्थित केला त्यात क्लिअर लिहिलेलं आहे की अंबादास दानवेंच्या मागणीनुसार म्हणून. त्याच्यामुळे शेवटी चौकशी समिती मलाही बोलवणार, तर मी त्या चौकशी समितीसमोर सगळे पुरावे सादर करणार. तज्ञाचा तुम्ही अखेर प्रवेश केलाय, असं बोललं जातंय की ते विधान परिषदेचे अध्यक्ष, विधान परिषदेचं तुम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळू नये म्हणून भाजपची. असं काही नाहीये विधान परिषदेमध्ये, असं काही कोणत्याच प्रकारचा प्रघात पण नाहीये. तो काँग्रेसचा किंवा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत पक्षांतर्गत विषय आहे. मला वाटतं काँग्रेसच्या मंडळीने त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काँग्रेसच्या सदस्य होत्या सातवताई, त्यामुळे मला असं वाटतं आम्ही काही त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. असं आहे की आता तुमची त्यांची संख्या समान होईल ना त्यांच्याकडे. संख्या किती हो, आमचं मला असं वाटतं एकंदर महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत आमचा आणि परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही ऑलरेडी दिलेला आहे. इमानदारीने त्या ड्रग्ज प्रकरणावर आज पुन्हा गंभीर आरोप केलेत आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी. खरं तर त्या विषयाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे, कारण त्याच्यामध्ये जे नाव येतंय ते जर नाव बघितलं तर त्याचे धागेदोरे माननीय उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. कारण तिथलं रेझॉर्ट, तिथले काम करणारे लोक, पोलिसांनी काम करायला ज्यांनी बोलवलं त्याला नाही, जे काम करत होते त्यांना अटक केली, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. खरं तर हे जे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आहेत यांची जबाबदारी होती, परंतु मुंबईच्या पोलिसांना तिथे यावं लागलं आणि ही कारवाई करावी लागली. याचाच अर्थ सातारा पोलिसांचा सपोर्ट होता. मुंबईतील सिडको प्रकरणामध्ये टेंडर घोटाळा जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची तोडमोड केलेली आहे आणि एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यामध्ये नेमकं चाललंय काय असं मला असं वाटतं या महाराष्ट्रातच हे चालू आहे. मागच्या 3-4 वर्षातले महाराष्ट्रातले टेंडर प्रोसेस बघितली तर सगळी ठरवून, गुत्तेदार ठरवून टेंडर ठरवले जातात. उदाहरणार्थ मी ते मागचं मुंबईचं ते कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने सांगितलं मेगा इंजिनिअरिंगला 13,000 कोटीचं टेंडर 16,000 कोटीला आहे. आणि त्याच्यामुळे अनेक काय सगळेच टेंडर इथल्या महानगरपालिकेपासून तर राज्याच्या पूर्ण वेगवेगळ्या विषयात तुम्ही सांगितल्यापर्यंत गुत्तेदार समोर ठेवून टेंडर्स काढली जातात. या राज्याच्या सगळ्या जर टेंडरचा जर मला वाटतं चौकशी झाली तर गुत्तेदार आधी ठरले. आता इथल्या संभाजीनगर महापालिकेत मी आधी सांगितलं होतं कचऱ्याचं टेंडर कोणत्या एजन्सीला मिळणार, मिळालं, कारण मला माहित होतं की ही एजन्सी ठरलेली, तिला काम द्यायचंय. आमदार खासदारांना सिडको आणि म्हाडा यातून घरं मिळतात, त्यांचा नंबर लागतो, मात्र ज्यांची नंबर लागत नाही कुठेतरी नाराजी व्यक्त करतात. तुम्हाला खरंच वाटतं का आमदार आणि खासदारांना घरं द्यायला गरजेचे आहेत, तर त्या लेवलपर्यंत गरीब आहेत? गरिबांना म्हणून नाही येते आमदार खासदारांना, की आमदार खासदारांना मुंबईत घर असावे हा हेतू त्याच्यातला आहे, किंवा कुठेही असेल हा हेतू त्याच्यामध्ये आहे. की काही आमदार खरंच गरीब, खूप गरीब आहेत. सगळेच गरीब असं मी म्हणणार नाही, परंतु काही आमदार खरोखर गरीब आहे आणि वाटतं त्यांना असं मिळालं तर त्यात काय वावगा असायचं काही कारण नाही. हा, पण त्याचा फायदा आवाजवी पद्धतीनं, अवाढव्य पद्धतीनं जास्त वेळेस बिलकुल घेऊ नये. सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकर यांच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले. स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर
सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधणारे शिंदे गटाचे आमदार इंग्लिश कुलरत्न आहे. ही केस खूप दिवसानं चालू होती, त्याच्यात आत्ता निकाल लागलेला आहे. त्यांनी अशा पद्धतीनं म्हाडाचा एक आरक्षित भूखंड आहे, त्याच्यावर कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे, काही सदनिका सुद्धा बांधलेल्या आहे स्वतःच्या इंटरेस्टनी, आणि वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले. दादा, पैठणची एक घटना आहे. आपलाच एक पदाधिकारी कार्यकर्ता आहे, तर त्याच्यासाठी जादूटोणा करण्यात आला विजय होऊ नये म्हणून. आता हे करणारे लोक तुम्हालाही माहिती आहे की जादूटोणे करणारी कंपनी कोणती आहे, अमावस्या पौर्णिमाला. पण शिवसैनिक बाळासाहेबाचा आहे, प्रबोधनकारांच्या विचाराचा आहे. अशी जादूटोणे प्रबोधनकारांच्या विचारामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचारात कुठेच नव्हते, आणि त्याचे इफेक्ट जो असा विचाराने काम करणार त्याच्यावर कदापि होणार नाही. तर बरेचसे असे आपले नेते आहेत, त्यांना सुद्धा भाजप आपल्याकडे ओढत आहे. शिंदेचे नेते सुद्धा ओढले नाही तर त्यांना देखील ओढत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का याची युती जी आहे ती कुठेतरी हसरत चालली आहे, त्याचा परिणाम निर्माण होऊ शकतो? आता एकंदर माहिती घेता आम्हाला बऱ्याच जणांचे फोन सुरू झालेले आहेत, शिंदेच्या गटातले आणि भाजपच्या गटातले, की आमचा वॉर्ड नाही सुटला तर आम्हाला उमेदवारी देणार का, अशा पद्धतीनं आम्हाला फोन सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर. भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेले ते पण लोक, आम्ही काही त्यांना प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु असे फोन मोठ्या प्रमाणावर चालू आहेत, एवढंच तुम्हाला सांगतो. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज जो होता तो दाखल झाला होता, मात्र तो फेटाळलेला आहे, आणि अशामध्ये संजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर याचा काही परिणाम निर्माण होईल असं मला वाटतं. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचाच माणूस आहे 100%. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा वाल्मिक कराडची फार आठवण धनंजय मुंडेंना झाली, आणि यांना जामीन होणार म्हणून हत्तीहून साखर वाटायची सुद्धा तयारी वाल्मिक कराडांच्या बगल बच्चांनी केली होती, म्हणजे धनंजय मुंडेंच्या. आणि परंतु धनंजय मुंडे असो किंवा वाल्मिक कराड असो, वाल्मिक कराडचा तर प्रत्यक्ष सहभागच आहे या विषयामध्ये. ते कोर्टाने सरकारी वकिलांनी समोर आणलेलं आहे, आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराडचा जामीन न झालं हे चांगलंच झालं. मंत्रिपदी वर्गीची चर्चा ही जास्त रंगत आहे. मला नाही माहिती, मंत्रीपद हा मुख्यमंत्र्याचा विषय असतो, मला त्याच्यातलं काही जास्त माहिती नाही. यावर संजय देशमुख यांचे बंधू म्हणतात, संजय देशमुख की जर त्यांची मंत्रिपदी कोणी लागली तर अजून 1000 वाल्मिक कार्ड तयार होतील आणि 100 संजय देशमुख सारखे. धनंजय देशमुख इथं बाजूलाच आलेले मला भेटायला, आता इथंच वरती याच मजल्यावर आहेत. धनंजय देशमुख मला असं वाटतं या संदर्भातच माझी भेट घ्यायला आलेले आहेत. हे धनंजय देशमुखला बोलू. पुणे पिंपरी चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाला मुंबईत महायुती योग्य त्या जागी मिळणार नाही. शिवाय शिवसेना आणि भाजपही राष्ट्रवादीला घेण्यास फारसे उत्सुक नाहीत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव द्या असं अजित पवार यांनी सांगितले सूत्रांची माहिती आहे. असे झाल्यास पुणे पिंपरी चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसतील. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मात्र शिवसेना आणि मनसेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्यास असल्याचे कळते. हे पहा, अजितदादाच्या राष्ट्रवादी बरोबर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पण जाणं म्हणजेच अजितदादा आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे मदत करतात, आणि आपण महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढलं पाहिजे अशी आमची तरी भूमिका आहे. मग काँग्रेस असेल आणि माननीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आमची शिवसेना, अशा पद्धतीनंच आपली आघाडी व्हावी, अशा पद्धतीनं आमचं मत आहे. आताच संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झालेली आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची असे कळत आहे. बरोबर आहे, तसंच असेल. मी जे बोललो त्याचाच तो भाग असू शकतो की सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढवावी. आला का धनंजय? ये धनंजय. तुम्ही आता विचारत होते ना धनंजय देशमुख? धनंजय देशमुख इकडे. बाजूला का तुम्ही यांनी आता प्रश्न विचारला मला की धनंजय मुंडेंना मंत्री म्हणलं. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहे, बरोबर आहे का? धनंजयला काय विचारायचं आहे तुम्हाला? बोलले म्हणून काल त्या दादांची भेट घ्यायला आले. नाही, असं वेगळं असं काय रुटीन आम्ही भेटत असतो, फक्त तुम्हाला माहित नसतं.
आहे